पण हे जे आजकाल स्टँडअप कॉमेडियनचं पीक आलेलं आहे, हे काय करतायत तर समोर आपलेच लोक बसवतात आणि मनाला येईल ते तिथे बकबक करतात, बकवास करतात आणि त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की त्याला हे विनोद मानायला लागतात आणि त्यातून मग यांना स्टँडअप कॉमेडियन म्हणून एक प्रसिद्धी मिळायला लागलेली आहे. विशेषतः 2014 पासून नरेंद्र मोदी हे भारताचं नेतृत्व करायला लागल्यापासून, त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रस्थापित झाल्यापासून ह्या स्टँडअप कॉमेडियनचं मोठं पीक आलेलं आहे आणि ते मग असे देवी देवतांवर बोलतात, मग कधी हिंदुत्वावर बोलतात, कधी नरेंद्र मोदींवर बोलतात आणि त्याच्यातून ते विनोद निर्मिती करत असतात आणि त्यातून मग अशा पद्धतीचे अपमान लोकांचेही होतात, देवी देवतांचे अपमान होतात, पण त्याचा फरक पडत नाही. ते बोलायचं आणि आपल्या काहीतरी शब्दाचा वेगळाच अर्थ काढला गेला असं सांगून नंतर माफी मागून मोकळं व्हायचं. पण आता नितेश राणेंनी किंवा मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात कडक आम्ही पावलं उचलू असं म्हटलंय, त्यानंतरही माफी मागितलेली.